नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। महाज्योती मोफत टॅब योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी 10वी उत्तीर्ण यावर्षी होणार आहेत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी महाज्योती मोफत टॅब योजना सुरू झालेली आहे। सगळ्यांचीच प्रतीक्षा संपलेली आहे। महाज्योती पोर्टल मार्फत अगदी हातामध्ये टॅब मिळेपर्यंत अगदी मागील काही वर्षांपासून आपण प्रॉपर माहिती देतच आहोत। सध्या ऑनलाईन फॉर्म जे आहेत ते सुरू झालेले आहेत आणि 30 मे पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी यावर्षी इयत्ता 10वीची ज्यांनी परीक्षा दिलेली आहे, नुकत्याच काही दिवसांमध्ये निकाल लागणार आहे, असे सर्वच विद्यार्थी ज्याच्यामध्ये ओबीसी, विजय, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, त्याचबरोबर लक्षात घ्या की एसबीसी आणि त्याचबरोबर अनाथ प्रवर्गातील कॅन्डिडेट असतील, तर असे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात। सध्या ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत, तर याची आवश्यक कागदपत्रे कोणती, त्याचबरोबर सदरचा फॉर्म कसा भरायचा या संदर्भात आपण प्रॉपर माहिती घेणार आहोत। तरी देखील तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहत असाल तर संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत अर्ज करू इच्छित असेल, तर त्यांनी फक्त पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करून ठेवायचं आहे, कारण का अजून 10वीचा निकाल लागलेला नाही आहे। 10वीचा निकाल लागल्यानंतर तुमच्याकडे सगळी कागदपत्र आली की त्याच्यानंतर तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। तर लक्षात घ्या की फॉर्म नुकतेच सुरू झालेले आहे, त्यामुळे घाई करू नका, प्रॉपर माहिती बघा आणि त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। सध्या फॉर्म आहे, कोणीही सबमिट करू नका, केवळ तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। आवश्यक कागदपत्रे, त्यानंतर फॉर्म कसा भरायचा स्टेप बाय स्टेप तुम्ही पाहून घ्या आणि संपूर्ण फॉर्म आहे तो अगदी तुम्हाला मोफत भरता येणार आहे आणि इतर कोणत्याही ठिकाणी तुम्हाला शुल्क द्यायची गरज नाही। तर अशा प्रकारे वेळ न घालवता सदरचा जो फॉर्म आहे तो कसा भरायचा या संदर्भात प्रॉपर माहिती घेऊया। तर याचबरोबर आपण या महाज्योती मोफत टॅब योजनेसंदर्भात आपले व्हॉट्सअपचे ग्रुप देखील तयार करण्यात आलेले आहेत। आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सदरचे ग्रुप जॉईन करता येणार आहेत। चला तर वेळ न घालवता या योजनेची संपूर्ण माहिती घेऊया। तर अशा प्रकारे सर्वप्रथम पोर्टलवरती यायचं आणि या ठिकाणी तुम्हाला पाहू शकता की ॲप्लिकेशन फॉर जेई नीट MHT CET बॅच 2026-28 ट्रेनिंग। तर अशा प्रकारे महाज्योती योजनेची ही नोटिफिकेशन आहे, अधिकृत पोर्टलवरती आलेली आहे। तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक हिअर या टॅबवरती क्लिक करायचं आहे। सर्वात प्रथम परिपत्रक आपण पाहूया आणि त्याच्यानंतर जो ऑनलाईन फॉर्म आहे तो आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे, तर याच्यामध्ये जेई नीट MHT CET परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2026 मध्ये जे विद्यार्थी 2026 मध्ये इयत्ता 10वी शिकत आहेत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण योजना ही राबवण्याची प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे। तर याच्यामध्ये पाहू शकता की इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांकडून म्हणजे जे विद्यार्थी यावर्षी 10वी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणार आहेत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना असणार आहे। तर याची पात्रता येथे पाहू शकता की विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे, त्याचबरोबर विद्यार्थी हा इतर मागासवर्ग, विमुक्ती जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असणे गरजेचं आहे आणि तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असणे महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर सन 2026 मध्ये इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाच्या लाभकर्ता पात्र राहणार आहेत, अशी महत्त्वाची नोटीस याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। केवळ यावर्षी जे विद्यार्थी 10वी उत्तीर्ण होणार आहेत असेच विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात। तर याच्यामध्ये विद्यार्थी हा विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतलेला असावा। तर जे विद्यार्थी इयत्ता 10वी नंतर विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेणार आहेत असेच विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात। याचबरोबर विद्यार्थ्यांची निवड ही त्यांच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग आणि समांतर आरक्षण यानुसार करण्यात येणार आहे। तर ही महत्त्वाची पात्रता आहे। याचबरोबर येथे आवश्यक कागदपत्रे देण्यात आलेली आहेत, तुम्ही देखील येथे पाहू शकता। तर यामध्ये पाहू शकता की सगळ्यात महत्त्वाचं आधार कार्ड येते। तर येथे आवश्यक कागदपत्रे पाहू शकता की विद्यार्थ्याचं आधार कार्ड पुढील व मागील बाजूसहित लागणार आहे, ते तुम्हाला स्कॅन करायचं आहे। रहिवासी पुरावा लागणार आहे, जातीचं प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, वैध नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट विद्यार्थ्याकडे लागणार आहे, 10वीची गुणपत्रिका विद्यार्थ्यांना लागणार आहे। विद्यार्थ्यांकडे सध्या 10वीची गुणपत्रिका नसेल तर विद्यार्थ्यांनी केवळ रजिस्ट्रेशन करून ठेवा, फॉर्म भरू नका, कारण का लक्षात घ्या की नंतर चुका होण्यापेक्षा आता फक्त रजिस्ट्रेशन करा। त्यानंतर दिव्यांग जर विद्यार्थी असेल तर दाखला लागेल, अनाथ असल्यास दाखला संबंधित पुरावा तुम्हाला लागणार आहे। तर अशा प्रकारे आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता आपल्याला पाहता येणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाची बाब आहे, अर्ज तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे। वेबसाईट देखील तुम्हाला पाहता येणार आहे आणि आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील लिंक तुम्हाला पाहू शकता। तर सदरच्या योजनेसाठी ओबीसी,
OBC, VJA, NTB, NTC, NTD, SBC या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना आरक्षण देण्यात आलेलं आहे। तर अशा प्रकारे लक्षात घ्या की प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहेत, दिव्यांगांसाठी 4 आणि अनाथांसाठी 1 असणार आहे। तर याच्यामध्ये महत्त्वाच्या अटी आणि शर्ती विद्यार्थ्यांनी पाहून घ्यायच्या आहेत। तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 मे पर्यंत देण्यात आलेली आहे। तर विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की 30 तारीख देण्यात आलेली आहे, याच्या अगोदर तुमचा निकाल देखील लागेल आणि त्याच्यानंतर ॲडमिशन प्रोसेस देखील 30 मे पर्यंत होणार आहे। त्यामुळे आता लगेचच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरण्याची गरज नाही आहे, अंतिम तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता। इतर कुठल्याही माध्यमातून अर्ज पाठवायचे नाही आहेत, ऑनलाईन फॉर्म भरला म्हणजे काम झालं असं समजायचं आहे। त्याच्यानंतर जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे या सर्व निवड पद्धतीची निवडीची जी पद्धती बदलणे, तर याचे सर्व अधिकार महाज्योती नागपूर या संस्थेकडे राहणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजेच अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याला इयत्ता 10वी मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 60% व शहरी भागातील विद्यार्थ्यांना 70% गुण कमीत कमी असणे गरजेचे आहेत। मिनिमम पात्रता येथे देण्यात आलेली आहे। आणि लक्षात घ्या की सदर प्रशिक्षणाकरता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात 11वीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा पुरावा व बोनाफाईड सर्टिफिकेट सादर करणे बंधनकारक राहणार आहे। जे विद्यार्थी सदर कागदपत्रे सादर करणार नाहीत अशा विद्यार्थ्यांची निवड रद्द होणार आहे। तर अशा प्रकारे हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे, तुम्ही हे पाहू शकता। आणि अर्ज करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर यायचं आहे। तर येथे आल्यानंतर रजिस्ट्रेशन लिंक या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि त्यानंतर सबमिट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP पाठवला जाईल, OTP टाईप करून पुन्हा सबमिट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता की ॲप्लिकेशन फॉर्म आहे, JEE NEET MHT CET जे मोफत प्रशिक्षण आहे म्हणजेच महाज्योती मोफत टॅब योजना जी आहे, तर याचं फॉर्म ओपन होईल। तर सर्वात प्रथम ॲप्लिड फॉर तुम्ही JEE अर्ज करताय का, नीट 11वी मध्ये करणार आहात की MHT CET करणार आहात हे तुम्हाला इथे निवडायचं आहे। आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचं संपूर्ण नाव टाईप करायचं आहे। याच्यामध्ये तुमचं पहिलं नाव, मधलं नाव, आडनाव टाईप करायचं आहे। त्याच्यानंतर पालकांचं नाव टाईप करायचं आहे, जसं 10वीच्या सर्टिफिकेटवरती असेल किंवा आधार कार्डवरती असेल याप्रमाणे टाईप करायचं आहे। जेंडर या टॅबवरती तुमचा जेंडर निवडायचा आहे आणि पुढच्या विंडोमध्ये तुम्हाला तुमची जन्मतारीख पॉपअप विंडोनुसार या ठिकाणी जी देण्यात आलेली आहे याच्यानुसार तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे। याच्यानंतर तुम्ही अनाथ आहात का असेल तर येस म्हणायचं आहे, नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे। जर येस म्हटला तर संस्थात्मक किंवा संस्थाबाह्य अशा प्रकारचे ऑप्शन पाहायला मिळतील, नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर कॅन्डिडेट विद्यार्थी दिव्यांग आहे का, तर येथे देखील येस म्हटला तर या संदर्भातले जे ऑप्शन आहेत ते भरावे लागतील, नो म्हटला तर काहीही करायची गरज नाही। आता महत्त्वाचा ऑप्शन आहे सोशल कॅटेगरी, तर या ठिकाणी तुमची कॅटेगरी असेल तर ती निवडू शकता। तर सदरच्या योजनेसाठी OBC, VJA, NTB, NTC, NTD, SBC याच कॅटेगरीतील विद्यार्थी अर्ज करू शकतात, इतर कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी ही योजना नाही। त्यानंतर कास्ट या टॅबवरती क्लिक करून तुमची कास्ट निवडायची आहे। इन्कम ग्रुप असेल क्रिमिलियर, नॉन क्रिमिलियर तो निवडायचा आहे आणि तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। नॅशनॅलिटी इंडियन अगोदर आल्याचं पाहायला मिळेल। डोमासाईल या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि पुढे राज्य आल्याचं पाहायला मिळेल। त्यानंतर रेसिडेंट टाईप याच्यामध्ये विद्यार्थी जर शहरी भागात राहत असेल तर अर्बन ऑप्शन घ्यायचा आहे, ग्रामीण भागामध्ये राहत असेल तर विद्यार्थी रूरल हा ऑप्शन घेईल। त्याच्यानंतर प्रेझेंट ॲड्रेस विद्यार्थ्यांना इथे टाकायचा आहे। याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट या टॅबवर क्लिक करून जिल्हा निवडायचा आहे, तहसील या टॅबवर क्लिक करून तुमचा तालुका निवडायचा आहे, विलेज, सिटी, हाऊस नंबर, वॉर्ड नंबर, रोड आणि पिनकोड न चुकता टाईप करायचा आहे। अल्टरनेट नंबर येथे तुम्हाला पाहू शकता की मोबाईल नंबर तुमचा आलेला आहे, अल्टरनेट मोबाईल नंबर तुम्ही देऊ शकता। तुमचा ईमेल ID टाईप करायचा आहे आणि त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यानंतर पर्सनल डिटेल टाकल्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल म्हणजे शैक्षणिक पात्रता माहिती टाकण्यासाठीचं पेज ओपन होईल आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठीचं पेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे। 3 स्टेपमध्ये फॉर्म आहे। याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला 10वी क्वालिफिकेशन डिटेल या ठिकाणी तुम्हाला 10वीचं बोर्ड कुठलं होतं, सेंट्रल बोर्ड, स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी, तर तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्डचे विद्यार्थी यांनी दुसरा ऑप्शन घ्यायचा आहे। CBSE असेल त्यांना पहिला ऑप्शन आणि ICSE असेल त्यांना तिसरा ऑप्शन देण्यात आलेला आहे। कधी वर्ष उत्तीर्ण झाला तर याच्यामध्ये फक्त 2026 आहे, इतर कोणतेही वर्ष नाही आहे। एकूण मार्क त्याचबरोबर किती मार्कांची परीक्षा, लक्षात घ्या की टोटल मार्क म्हणजे एकूण किती गुणांची परीक्षा होती,
आणि किती गुण मिळाले ते तुम्हाला टाकायचे आहेत आणि खाली पर्सेंटेज मार्क आल्याचं पाहायला मिळेल. त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवरती क्लिक केल्यानंतर कागदपत्र अपलोड करण्यासाठीचं पेज ओपन होईल. सर्वप्रथम तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो 200 KBच्या आतमध्ये तुम्हाला सर्व फाईल डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला स्कॅन करून ठेवायचे आहेत. JPG त्यानंतर JPEG फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सदरची फाईल अपलोड करायची आहे. तुमची सही लागणार आहे ब्लॅक पेनने केलेली. त्याच्यानंतर कॅन्डिडेट विद्यार्थ्याचं दोन्ही बाजूनी स्कॅन केलेला आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट देखील लागणार आहे. लक्षात घ्या की नॉट कंपल्सरी ऑर्फन म्हणजेच अनाथ प्रवर्गासाठी कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी नसणार आहे. त्याच्यानंतर व्हॅलिड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. तर हे सर्टिफिकेट मार्च 2027 पर्यंत वैध असणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर पाहू शकता की 10वीचं मार्कशीट सध्या नसेल तर तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त रजिस्ट्रेशन करून ठेवायचं आहे, फॉर्म भरायचा नाही आहे आणि त्याच्यानंतर अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करून तुम्हाला कंप्लीट युअर फॉर्म फायनल सबमिट जो आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे. याच्यानंतर तुमचा फॉर्म आहे तो सबमिट होईल आणि त्याच्यानंतर फॉर्मची PDF तुम्हाला डाउनलोड करून ठेवायची आहे. तर अशा प्रकारे महाज्योती मोफत टॅब योजनेचा तुम्ही अर्ज करू शकता. तर अशा प्रकारे कन्फर्म फॉर्म केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला वेट करायचा आहे फायनल मेरिट लिस्टसाठी. तर अजून तरी नोंदणी लक्षात घ्या की विद्यार्थ्यांना एकच सूचना, फॉर्म सबमिट करू नका कारण का 10वीचा निकाल लागलेला नसल्यामुळे तुम्हाला वेट करायचं आहे. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. महाज्योती मोफत टॅब योजनेसंदर्भात प्रॉपर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.